नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठामध्ये कोथिंबीर टाकून अतिशय भन्नाट, पौष्टिक आणि युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत। तर आज आपण काय बनवणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। रेसिपी अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। तर वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता ही कोथिंबीर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। बऱ्याच वेळा कोथिंबीरला माती वगैरे लागलेली असते, तर कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर पाण्यातून व्यवस्थित अशी निथळून काढायची आणि त्यानंतर स्वच्छ अशा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे। स्वच्छ कपड्याने ही कोथिंबीर मी पुसून घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर आपण बारीक चिरूयात। कोथिंबीर थोडी निब्बर होती, त्यामुळे त्याची देठ मी काढून टाकलेले आहेत आणि त्याची पाने फक्त चिरून घेतलेली आहेत। तुमच्याकडे जर कोथिंबीर ताजी असेल तर तुम्ही देठ सुद्धा घेऊ शकता। सर्व कोथिंबीर आपल्याला शक्य तितकी अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। आता एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे। अर्धी वाटी रवा घालायचा आहे। 2 वाट्या गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी आपल्याला इथे रवा घालायचा आहे। आता यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत। सोबतच यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे। यानंतर पहा 1 चमचा ओवा घ्यायचा आहे। तो ओवा हातावर बारीक करून यामध्ये घालायचा आहे। ओवा यामध्ये घातल्यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला पांढरे तीळ यामध्ये घालायचे आहेत आणि आता हे सर्व जिन्नस छान असे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला तेलाचे मोहन घालायचे आहे। 2 चमचे इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे। आता हे तेल यामध्ये घालूयात। तर तेलाच्या ऐवजी इथे तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तेल गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकजीव करून घेत आहोत आणि आता त्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने असे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला चोळून घ्यायचे, जेणेकरून हे मोहन संपूर्ण पिठाला व्यवस्थित असे लागले जाईल। तर मंडळी, आपण आजचा जो पदार्थ बनवणार आहोत ना, तो अगदी 2 महिने टिकणारा आहे आणि झटपट सुद्धा बनणार आहे। खायला सुद्धा खूप चविष्ट बनतो। पहा इथे आपण तेलाचे मोहन सर्व पिठाला असं व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे, लावून घेतलेलं आहे। पीठ हातामध्ये घेतल्यानंतर पहा याचा मुटका तयार होतोय, म्हणजेच तेलाचे मोहन आपल्या पिठाला छान असे लागले गेलेले आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच स्वरूपाचं आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे। गरजेप्रमाणे जसं पाणी लागेल तसंच आपण यामध्ये पाणी घालूयात आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊयात। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही हा आपला आजचा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पहा हे पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं मळून घेतलेले आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांनी झाकण काढायचं। 10 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर हे पीठ आपल्याला अजून एकदा छान असं हाताने मळून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पहा हे पीठ छान असं भिजले गेलेले आहे। यामध्ये आपण रवा घातला होता, रवा देखील छान असा भिजला गेलेला आहे। यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। चपातीसाठी जसे आपण गोळे बनवून घेतो अगदी त्याच स्वरूपाचे इथे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। पहा इथे आपले असे 4 गोळे तयार झालेले आहेत। आता लगेच आपल्याला याला लाटून घ्यायचे आहेत। आता इथे मी पळपूट आणि बेलन घेतलेला आहे। आता हा गोळा आपण पिठामध्ये बुडवून घेऊयात आणि छान अशी ह्याची चपाती लाटून घेऊयात, म्हणजेच हा गोळा चपातीसारखा गोल असं लाटून घेऊयात। याची पारी लाटून घेऊयात, म्हणजेच चपाती लाटून घेऊयात। अगदी पातळसर अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे। सर्व बाजूने एकसारखी अशी याची आपण चपाती लाटून घेऊयात। आता इथे तुम्हाला समजलंच असेल की आपण कोथिंबीरपासून काय बनवत आहोत। तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांपासून किंवा मेथीपासून बनवले असेल, आता कोथिंबीरपासून देखील एकदा ट्राय करून नक्की पहा। पहा इथे आपण छान पातळसर ही अशी पारी लाटून घेतलेली आहे। तर या पद्धतीने अगदी पातळ अशी ही पारी लाटून घ्यायची आहे। आता याला तुम्ही काठा चमच्याच्या साहाय्याने या पारीला तुम्ही होल पाडून घेऊ शकता, नाही पाडलं तरी चालेल। आता यापुढे 1 ग्लास किंवा वाटी ज्याला कार्य असेल ती घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला ह्याच्या पापड्या पाडून घ्यायच्या आहेत। पहा या पद्धतीने मी इथे याच्या पापड्या पाडून घेतलेल्या आहेत। इथे आपण कोथिंबीर आणि गव्हाच्या पिठापासून 1-2 महिने टिकणारी छान अशी पापडी बनवत आहोत। ह्या पापड्या 2 महिने टिकतात आणि कुरकुरीत आणि खायला सुद्धा छान लागतात। एकदम कुरकुरीत ह्या पापड्या तयार होतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या पापड्याला आकार देऊ शकता। अगदी गोल पुरीसारखं ह्या पापड्याला आकार देऊ शकता किंवा शंकरपाळीसारखं त्रिकोणी सुद्धा या पुरींना तुम्ही आकार देऊ शकता। तर पहा इथे आपण या प्रकारे सर्व पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत।
आता याच पद्धतीने मी इथं सर्व पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत. कोथिंबीरपासून तुम्ही अनेक पदार्थ बनवले असतील, पण कोथिंबीर आणि गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ तुम्ही कधीही बनवला नसेल, तर हा पदार्थ एकदा तुम्ही ट्राय करून नक्की पहा. खूप छान आणि चविष्ट आणि कुरकुरीत बनतो हा पदार्थ. यानंतर पहा, तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेले होते. तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी एक पापडी सोडून पाहणार आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि 1-2 मिनटानंतर लो ठेवायची आहे किंवा मध्यम फ्लेम ठेवली तरी चालेल. तर आपण एक पापडी सोडून तळून घेत आहोत. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. 1 मिनिट झाला की गॅस मध्यम करायचा आहे. तर पहा, आता ही पापडी आपण अलटी-पलटी करून छान अशी मध्यम तळून घेऊयात. गॅसची फ्लेम जास्त हाय नाही ठेवायची, जेणेकरून पापड्या करपणार नाहीत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या पापड्या छान अशा तळल्या जातील. तर पहा, या पद्धतीने मी इथं पापडीत भाजून घेत आहे, म्हणजेच तळून घेत आहे. ह्या पापड्या आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर पहा, छान असा आपल्या पापडीला गोल्डन कलर आलेला आहे. तर याच पद्धतीने मी इथं सर्व पापड्या तळून घेणार आहे. तर पहा, या पद्धतीने मी इथं सर्व पापड्या तळून घेतलेल्या आहेत. पहा, आपल्या पापड्या किती छान कुरकुरीत झालेल्या आहेत. अगदी कुरकुरीत अशा आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी ह्या पापड्या चहासोबत सुद्धा खाऊ शकतात आणि डब्याला सुद्धा स्नॅक्स म्हणून लहान मुलांना देऊ शकता. प्रवासीसाठी सुद्धा कुठे जायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीर पापड्या करून घेऊन जाऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे 1-2 ते 3 महिने ह्या पापड्या तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अजिबातच खराबसुद्धा होत नाहीत. याआधी तुम्ही या प्रकारे कोथिंबीरची पापडी कधी बनवली आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील. आणि हो, आपल्या चॅनेलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक, भन्नाट आणि पौष्टिक अशा रेसिपी शेअर करत जाईन. एकदा नक्की पहा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी कुठेही स्किप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद.